The another part is autosomal inheritance. चॅप्टर सुरू आहे आपलं इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. तर या इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन मधला हा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज ऑटोझोमल इनहेरिटन्स. ॲक्च्युली काय आहे की एव्हरी बॉडी सेल shows the presence of two types of chromosomes. The two types of chromosomes which are present in the cell, they are the autosomes and the allosomes. Autosomes म्हणजे काय? The chromosomes which only determines the body character, they are called as autosomes. They are also called as somatic chromosomes. Allosomes म्हणजे काय? The chromosomes which determines the sex character as well as some body characters, they are called as allosomes. They are called as heterosomes. They are also called as sex chromosomes. तर आता आपल्याला काय करायचं आहे की जे ऑटोझोम्स आहे, जे बॉडी कॅरेक्टर डिटरमाइन करतात, त्यांचं इनहेरिटन्स कसं असते. सो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट or from parents to the offspring through autosomes is called as a autosomal inheritance. आता या ऑटोझोमल इनहेरिटन्स मध्ये काय होणार की त्या ऑटोझोम्सवर डॉमिनंट जीन्स प्रेझेंट आहे, त्या ऑटोझोम्सवर रेसिसिव्ह पण जीन्स प्रेझेंट आहे. तर डॉमिनंट जीन जर असेल तर इनडायरेक्टली त्याचं इनहेरिटन्स कसं असणार, रेसिसिव्ह जीन त्या ऑटोझोमवर प्रेझेंट असणार तर त्याचं इनहेरिटन्स कसं असणार, तो पार्ट आपल्याला आता कंटिन्यू करायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज autosomal inheritance. So the transmission of body characters other than sex linked traits or characters from parents to the offspring through autosomes, it is called as autosomal inheritance. काय म्हटलं की ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम parents to the offspring through autosomes is called as autosomal inheritance. Some autosomal characters are influenced by dominant genes and some by recessive genes. की हे जे ऑटोझोमल इनहेरिटन्स आहे, ऑटोझोमल कॅरेक्टर्स आहे, हे किंवा त्यांचं इनहेरिटन्स हे डॉमिनंट जीन्समुळे असेल किंवा मग रेसिसिव्ह जीनमुळे असेल. डॉमिनंट कशाला म्हणतो आपण की दोन जीन्स आहे, डॉमिनंट आणि रेसिसिव्ह एकत्र प्रेझेंट आहे, पण त्याच्यापैकी जो एक्सप्रेस होतो तो डॉमिनंट, जो सप्रेस होतो तो रेसिसिव्ह. The examples of this particular autosomal inheritance, dominant and recessive gene inheritance are, the first is autosomal dominant trait. The examples are widow's peak and Huntington's disease. Another is autosomal recessive trait. The examples are phenylketonuria, cystic fibrosis and sickle cell anemia. तर या दोन्ही कॅटेगरीमधले आपल्याला एक एक डिसऑर्डर किंवा एक एक इनहेरिटन्स आपल्याला डिस्कस करायचं आहे. द फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज विडोज पीक. आता या दोन डायग्राममध्ये तुम्हाला एक डिफरन्स दिसतो की हा फेस आहे, हे फोरहेड आहे, पण या पर्टिक्युलर फोरहेडला पहा व्ही सारखा एक पर्टिक्युलर हेअरलाईन दिसते. ती जी व्ही सारखी हेअरलाईन प्रेझेंट दिसते ना, त्याला म्हणतो आपण विडोज पीक. पण जर नो विडोज पीक हा जर फेस पाहिलेला असेल तर इथे आपल्याला तशी व्ही सारखी आपल्याला हेअरलाईन दिसत नाही, त्याला काय म्हणतो आपण नो विडोज पीक. सो प्रेझेन्स ऑफ दिस पर्टिक्युलर विडोज पीक इट इज अन एक्झाम्पल ऑफ ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट. म्हणजे इनडायरेक्टली त्या ज्या इंडिव्हिज्युअलकडे त्याच्या ऑटोझोमवर डॉमिनंट जर ट्रेट असेल किंवा जीन असेल तर त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल ती जर पीक डेव्हलप होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट. आणि जर माझ्याकडे फॉर एक्झाम्पल तशी जर व्ही सारखी ट्रेट किंवा हेअरलाईन जर नसेल तर इनडायरेक्टली माझ्याकडे ती ट्रेट रेसिसिव्ह आहे. So this is the example of this particular autosomal dominant gene. The example it is called as a widow's peak. A prominent V-shaped hairline on forehead is called as a widow's peak. ही जी व्ही सारखी आपल्याला दिसून राहिलेली आहे हेअरलाईन, त्याला काय म्हणतो आपण विडोज पीक. इट इज ड्यू टू द ऑटोझोमल डॉमिनंट जीन कॅपिटल डब्ल्यू. हे का बरं असं होते की कुठल्या तरी ऑटोझोमवर कॅपिटल डब्ल्यू हा डॉमिनंट जीन प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे ते कॅरेक्टर इथे एक्सप्रेस झालेलं आहे. homozygous condition capital W and heterozygous condition capital W small w shows this trait की जर त्या पर्टिक्युलर दोन्ही पेअर ऑफ ऑटोझोम मध्ये दोन्ही जीन्स डॉमिनंट आहे कॅपिटल डब्ल्यू तर ही ट्रेट दिसेल. किंवा मग हेटेरोझायगस कंडिशन, एक क्रोमोझोम ऑटोझोम आहे, दुसरा क्रोमोझोम ऑटोझोम आहे, एका ऑटोझोमवर कॅपिटल डब्ल्यू आहे, दुसऱ्या ऑटोझोमवर स्मॉल डब्ल्यू आहे, कॅपिटल डब्ल्यू हा डॉमिनंट आहे, स्मॉल डब्ल्यू हा रेसिसिव्ह आहे, कॅपिटल डब्ल्यू एक्सप्रेस होईल, स्मॉल डब्ल्यू हा सप्रेस होईल, त्याच्यामुळे पण ही ट्रेट डेव्हलप होईल. इंडिव्हिज्युअल्स विथ होमोझायगस रेसिसिव्ह म्हणजे स्मॉल डब्ल्यू ह्या स्ट्रेट हेअर लाईन म्हणजे नो विडोज पीक.
म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल आहे, त्याच्याकडे 2 ऑटोझोम्स आहे, म्हणजे पेअर ऑफ क्रोमोझोम्स आहे, दोन्ही ऑटोझोम्सवर स्मॉल डब्ल्यू म्हणजे रेसिसिव्ह जीन्स प्रेझेंट असेल, तर दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल डू नॉट शो दॅट पर्टिक्युलर विडोज पिक. बोथ मेल्स अँड फिमेल्स शो इक्वल चान्स ऑफ इनहेरिटन्स ऑफ विडोज पिक. येस, नॅचरल, कारण काही मेल असेल किंवा फिमेल असेल तर ऑटोझोम्स सारखे आहे. तर ड्यू टू सिमिलॅरिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑटोझोम्स इन बोथ मेल as well as the female, the inheritance of this particular widow's peak, it is similar or it is the same. So this is the autosomal inheritance. आता याला आपण ऑटोझोमल इनहेरिटन्स या कॅटेगरीमध्ये का बरं स्टडी करतो? कारण विडोज पीक असणे हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे, विडोज पीक नसणे हे कॅरेक्टर रेसिसिव्ह आहे. पण डॉमिनंट कॅरेक्टर हे एक्सप्रेस का झालं? कारण दॅट इज ड्यू टू द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन द ऑटोझोम्स. दॅट्स वाय दिस इज इन्क्लुडेड इन द पार्ट दॅट इज कॉल्ड एज ऑटोझोमल इनहेरिटन्स. द अनदर एक्झाम्पल, इट इज कॉल्ड एज अ फिनिलकेटोन्युरिया. फिनिलकेटोन्युरिया. आता या पर्टिक्युलर केसमध्ये कसं असतं, ऍक्च्युली दिस इज अगेन ऑटोझोमल इनहेरिटन्स, बट इट इज अ ऑटोझोमल रेसिसिव्ह इनहेरिटन्स. काय आहे की ऍक्च्युली ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी फिनिलॅलॅनाइन नावाचा जो पर्टिक्युलर अमायनो ऍसिड आहे तो टायरोसिन मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. कोण कशामध्ये कन्वर्ट झाला पाहिजे? फिनिलॅलॅनाइन हा जो अमायनो ऍसिड आहे तो टायरोसिन या अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे आणि तो टायरोसिन त्या पर्टिक्युलर ब्रेनला मिळाला पाहिजे, म्हणजे ब्लड मध्ये गेला पाहिजे, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये गेला पाहिजे, ब्रेनची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. पण ज्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये ऑटोझोम्सवर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट आहे, त्या पर्टिक्युलर जीन, तो पर्टिक्युलर रेसिसिव्ह जीन जर प्रेझेंट असेल, रेसिसिव्ह असेल, तर फिनिलॅलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल्स मध्ये तयार होत नाही. कुठला एन्झाईम? फिनिलॅलॅनाइन हायड्रॉक्सिलेज हा एन्झाईम रेसिसिव्ह जीन असल्यामुळे, ऑटोझोमवर रेसिसिव्ह जीन असल्यामुळे तो तयार होत नाही. अँड ड्यू टू अब्सेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर फिनिलॅलॅनाइन hydroxylase enzyme, that particular individual cannot convert that particular phenylalanine into the tyrosine, and if that particular tyrosine is absent or if it is in less quantity in the blood as well as central nervous system, the brain of that particular individual is not properly developed. So the person is mentally retarded, and that particular condition, it is called as a phenylketonuria. आता फिनिलकेटोन्युरिया का म्हणतात की लेस जर त्या इंडिव्हिज्युअल मध्ये फॉर एक्झाम्पल फिनिल ॲलानाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम असेल, तर नॅचरली त्याच्याकडे फिनिल ॲलानाइन हा जो पर्टिक्युलर अमायनो ऍसिड आहे तो जास्त क्वांटिटीमध्ये राहील. तो जर जास्त क्वांटिटीमध्ये राहत असेल तर इनडायरेक्टली तो जास्त क्वांटिटीमध्ये राहिल्यामुळे युरिनच्या थ्रू बाहेर इलिमिनेट होईल. फिनिल ॲलानाइन युरिनच्या थ्रू एक्सक्रीट होणे, दॅट इज कॉल्ड ॲज अ फिनिलकेटोन्युरिया. So this is the autosomal recessive inheritance. So it is an inborn metabolic disorder caused due to the autosomal recessive gene. When homozygous recessive genes are present, then in such individuals phenylalanine hydroxylase enzyme is not produced. की त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल मध्ये ऑटोझोमवर जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल तर हा एन्झाईम प्रोड्यूस होणार नाही. This enzyme is needed for the conversion of phenylalanine into tyrosine. की हा एन्झाईम phenylalanine hydroxylase enzyme कशासाठी पाहिजे? तर this is needed for the conversion of phenylalanine amino acid into the tyrosine. If phenylalanine hydroxylase enzyme is absent due to recessive gene, then the phenylalanine and its derivatives get accumulated in the blood and CSF. Correct? की जर तो एन्झाईमच नसेल तर फिनिलॅलानाइनचं कन्व्हर्शन टायरोसिन मध्ये होणार नाही, आणि टायरोसिन मध्ये होत नसेल तर दॅट पर्टिक्युलर फिनिलॅलानाइन as well as its compounds or derivatives, they get accumulated in the blood as well as the cerebrospinal fluid. Due to this, the development of the brain is arrested and cause mental retardation. की तो फिनिलॅलानाइन ब्लड मध्ये, सीएसएफ मध्ये जमा जर राहत असेल, कलेक्ट जर होत असेल, accumulate जर होत असेल, तर that do not allow the development of that particular brain. The person is mentally retarded. If phenylalanine is in excess, then it is eliminated through urine. Hence, this particular disease or condition, it is called as a phenylketonuria. की तो पर्टिक्युलर फिनिल ॲलानाइन जर कन्व्हर्टच झाला नाही
एन्झाईम ऑब्सेंट असल्यामुळे, जीन रेसिसिव्ह असल्यामुळे, तर नॅचरली दॅट पर्टिक्युलर फिनिल ॲनालाइन it enters into the kidney along with the urine, it is eliminated or excreted out. That's why this particular disease or disorder which is caused due to the recessive gene present on the autosome, it is called as the phenylketonuria. So these are the two examples regarding this particular autosomal inheritance. The one, it is called as the widow's peak, which is developed due to the dominant gene present on the autosome. The another, it is called as the PKU, phenylketonuria. It is developed due to the recessive gene present on the autosome. So these are called as autosomal inheritance. आता आपल्याला जायचं आहे डिसऑर्डर्स मध्ये. ऑटोझोमल डिसऑर्डर्स मध्ये, अल्लोझोमल डिसऑर्डर्स मध्ये वेगवेगळ्या डिसऑर्डर्स आपल्याला डिस्कस करायचे आहे. फॉर एक्झाम्पल थॅलॅसिमिया आहे, डाऊन सिंड्रोम आहे, क्लाइनफेल्टर सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम आहे. या पार्टमध्ये आपल्याला आता जायचं आहे. द अनदर पार्ट इज ऑटोझोमल अँड अल्लोझोमल डिसऑर्डर्स. आता ऑटोझोमल डिसऑर्डर्स म्हणजे काय आणि अल्लोझोमल डिसऑर्डर्स म्हणजे काय, तो पार्ट आपल्याला आता कंटिन्यू करायचा आहे. The various disorders related with this particular autosomal and allosomal disorders, they are, for example, thalassemia, Down syndrome, Turner syndrome, Klinefelter syndrome. तर या disorders मध्ये आपल्याला जायचं आहे. The first, it is called as a thalassemia. Actually, this particular thalassemia, it is a Mendelian disorder. या thalassemia मध्ये काय होते, ॲक्च्युली तुम्हाला हे माहिती आहे की ब्लड मध्ये RBCs आहे. RBCs, they are red blood corpuscles, and RBCs are red due to the presence of protein. That protein, it is called as a hemoglobin, where this hemoglobin, it is a conjugated protein. Hemoglobin, it is a conjugated protein. मग आता एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल असेल तर तो कसा असतो, each hemoglobin molecule, it is made up of 4 polypeptide chain. ह्या दोन अजून दोन. Each hemoglobin molecule is made up of 4 hemoglobin chains, 2 alpha and 2 beta. 2 alpha and 2 beta. म्हणजे एका हिमोग्लोबिन मध्ये किती पॉलिपेप्टाइड चेन्स प्रेझेंट असतात तर 4. 4 पैकी 2 काय असतात तर अल्फा आणि 2 काय असतात तर बीटा. 2 अल्फा चेन्स, 2 alpha chains. The synthesis of alpha chain is controlled by 2 genes, that is the HBA1 and HBA2 on chromosome number 16. की अल्फा चेन्स तयार व्हायसाठी क्रोमोझोम नंबर 16 वर 2 जीन्स रिस्पॉन्सिबल आहे. दे आर द HBA1 अँड HBA2. पण बीटा चेन्स 2 तयार व्हायसाठी एकच जीन रिस्पॉन्सिबल आहे, दॅट इज कॉल्ड एज HBB. that particular gene, it is present on the chromosome number 11. म्हणजे काय की एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे, त्या हिमोग्लोबिन मॉलिक्यूल मध्ये 4 पॉलिपेप्टाइड चेन्स आहे. 4 पॉलिपेप्टाइड चेन्स मध्ये 2 अल्फा चेन्स आहे आणि 2 बीटा चेन्स आहे. अल्फा चेन्स तयार व्हायसाठी क्रोमोझोम नंबर 16 रिस्पॉन्सिबल आहे. बीटा चेन्स तयार व्हायसाठी क्रोमोझोम नंबर 11 रिस्पॉन्सिबल आहे. अल्फा चेन्स तयार व्हायसाठी या 16 नंबरच्या क्रोमोझोम वरचे 2 जीन्स इम्पॉर्टंट आहे, HBA1 अँड HBA2. HBA1 अँड HBA2. पण बीटा चेन्स तयार व्हायसाठी एकच जीन रिस्पॉन्सिबल आहे, दॅट इज कॉल्ड एज HBB ऑन 11 नंबर क्रोमोझोम. आता या पर्टिक्युलर HBA1 और HBA2 और HBB याच्यापैकी कुठलाही जीन फॉर एक्झाम्पल त्या इंडिव्हिज्युअल मध्ये जर फॉल्टी आहे, रेसेसिव्ह आहे, तर इनडायरेक्टली त्या 4 पैकी एक जरी फॉर एक्झाम्पल कुठली चेन प्रोटीनची तयार होत नसेल, एक तर अल्फा चेन तयार होणार नाही किंवा बीटा चेन तयार होत नसेल, तर दॅट पर्टिक्युलर पर्सन इट इज सफर्ड फ्रॉम द प्रोडक्शन ऑफ लेस हिमोग्लोबिन ड्यू टू दिस पर्टिक्युलर क्रोमोझोम नंबर 16 or chromosome number 11 or genes which are present on the chromosome number 16 or chromosome number 11. For example, the genes are HBA1, HBA2 and HBB. याच्यापैकी कुठलाही जीन फॉर एक्झाम्पल त्या इंडिव्हिज्युअल कडे रेसिसिव्ह असेल किंवा फॉल्टी असेल, तर दॅट पर्टिक्युलर complete quantity of that particular hemoglobin or 4 chains of that particular hemoglobin in a hemoglobin molecule cannot be produced, and that develop the disorder. That particular disorder, it is called as a thalassemia. Simple words मध्ये सांगतो की या thalassemia मध्ये actually this particular thalassemia, it is a blood related disorder, it is a genetic disorder, it is a Mendelian disorder. या particular disorder मध्ये ऍक्च्युली ही पुन्हा ऑटोझोमल डिसऑर्डर आहे. या पर्टिक्युलर डिसऑर्डर मध्ये
हिमोग्लोबिनशी रिलेटेड ही डिसऑर्डर आहे. हिमोग्लोबिन हे कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे. एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल 4 पॉलिपेप्टाइड चेन पासून तयार होतो. 4 पॉलिपेप्टाइड चेन पैकी 2 चेन्स अल्फा असतात, 2 चेन बीटा असतात. अल्फा चेन तयार व्हायसाठी क्रोमोझोम नंबर 16 रिस्पॉन्सिबल आहे. बीटा चेन तयार व्हायसाठी क्रोमोझोम नंबर 11 रिस्पॉन्सिबल आहे. पण अल्फा चेन तयार व्हायसाठी 16 नंबरच्या क्रोमोझोमवर म्हणजे 16 नंबरच्या ऑटोझोमवर 2 जीन इम्पॉर्टंट आहे, HBA1, HBA2. पण बीटा चेन तयार व्हायसाठी 11 नंबरच्या क्रोमोझोमवरचा एकच जीन रिस्पॉन्सिबल आहे, दॅट इज द HBB. म्हणजे आपल्याकडे जीन्स किती आहे? 3 जीन्स आहे. कोणते कोणते? HBA1, HBA2 आणि HBB. क्रोमोझोम्स किती आहे? 2 आहे, 16 आहे आणि 11 आहे. तर 16 नंबरच्या क्रोमोझोमवरचा एखादा जीन किंवा 11 नंबरवरचा क्रोमोझोमचा HBB याच्यापैकी कुठलाही जीन जर रेसेसिव्ह असेल किंवा फॉल्टी असेल किंवा डिफेक्टिव्ह असेल तर दॅट क्वांटिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर हिमोग्लोबिन कॅनॉट बी प्रोड्यूस इन दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल ऑर द पेशंट. So that particular patient, it is suffered from that of the disorder. That particular disorder which is caused due to that particular 16 or 11 number chromosome which are called as autosome. That disorder, it is called as a thalassemia. That is called as thalassemia. The various symptoms of this particular thalassemia are anemia. Hemoglobin कमी असेल तर anemia असेल. Pale skin color, normal fresh skin color नाही दिसत. Change in the size and shape of the RBCs. की आरबीसी मध्ये हिमोग्लोबिनची क्वांटिटीज कमी जर राहत असेल तर आरबीसीचा शेप हा चेंज होईल, पण तो सिकल सारखा नाही होणार. सिकल सेल अॅनिमिया, इट इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द थॅलेसिमिया. अनदर स्लो ग्रोथ डेव्हलपमेंट. त्याची ग्रोथ जर असेल त्या इंडिव्हिज्युअलची तर कमी राहील, डेव्हलपमेंट पण कमी राहील. डार्क युरिनचा कलर जर असेल तर डार्क असेल. इन थॅलेसिमिया मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज निडेड. की त्या पर्टिक्युलर थॅलेसेमिक इंडिव्हिज्युअलमध्ये जर हिमोग्लोबिनची क्वांटिटी कमी असेल तर इनडायरेक्टली दॅट पर्टिक्युलर पर्सन फील रेस्टलेसनेस, ब्रीथलेसनेस, अँड इन दॅट केस दॅट पर्टिक्युलर पर्सन इट नीड मॅसिव्ह ट्रान्सफ्युजन. म्हणजे त्याला कंटिन्युअस रिपीटेडली नेहमी ब्लड ट्रान्सफ्युजन करून घ्यावं लागेल. सो दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर इट इज कॉल्ड एज थॅलेसिमिया. बघा, द थॅलेसिमिया इट इज अन ऑटोसोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज. Hemoglobin is made up of 4 polypeptide chain, that is the 2 alpha and the 2 beta. The synthesis of alpha chains is controlled by 2 genes, that is the HBA1 and HBA2 on chromosome number 16. The synthesis of beta chain is controlled by single gene, that is the HBB on chromosome number 11. The synthesis of which chain of hemoglobin is affected due to recessive gene, the thalassemia is of 2 types, that is the alpha thalassemia and the beta thalassemia. की थॅलेसिमियाचे 2 टाइप्स करतात, अल्फा थॅलेसिमिया आणि बीटा थॅलेसिमिया. त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलच्या हिमोग्लोबिन मध्ये कुठली चेन कमी प्रोड्यूस होत आहे, अल्फा चेन प्रोड्यूस कमी होत आहे की बीटा चेन कमी प्रोड्यूस होत आहे, त्याच्यावरनं त्या थॅलेसिमियाचे 2 टाइप्स, द वन इट इज कॉल्ड एज अल्फा थॅलेसिमिया, द अनदर इट इज कॉल्ड एज बीटा थॅलेसिमिया. सिम्पटम्स: anemia, pale skin color, change in size and shape of the RBC, slow growth, development, dark urine. त्याच्यानंतर इन थॅलेसिमिया मॅसिव्ह ट्रान्सफ्युजन इज निडेड. की थॅलेसेमिक पेशंट असेल तर नॅचरली ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट त्याच्या बॉडीमध्ये कमी असतो ड्यू टू लेस हिमोग्लोबिन, त्याच्यामुळे त्या इंडिव्हिज्युअलला नेहमी ब्लड ट्रान्सफ्युजन करून घ्यावं लागते. सो दिस इज द डिसऑर्डर, दॅट डिसऑर्डर विच इज कॉल्ड ड्यू टू द फॉल्ट और रेसेसिव्ह जीन प्रेझेंट ऑन द 16 or 11 number of chromosome. Both these particular chromosomes are the autosomes, that's why this is an autosomal disorder. The another it is called as a Down syndrome. This is again another autosomal disorder. या autosomal disorder मध्ये काय होईल? Actually this is called as a 21 trisomy. Trisomy means presence of one more chromosome in the diploid set. Presence of one more chromosome in the diploid set, it is called as a trisomy. नॉर्मली मी नॉर्मल इंडिव्हिज्युअल आहे, मी डिप्लॉइड आहे, माझ्याकडे फॉर एक्झाम्पल क्रोमोझोमचा नंबर किती असायला पाहिजे प्रत्येक सेलमध्ये माझ्या बॉडीच्या 46. डाऊन सिंड्रोम जर असेल ना तर त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये क्रोमोझोमचा नंबर 46 नसतो, 47 असतो. तो जो एक वाढलेला क्रोमोझोम आहे हा 21 नंबरची जी पेअर आहे तिथे एक ऍड झालेला आहे. ऍड का झाला? ज्यावेळेस गमिट्स तयार झाले त्यावेळेस गमिट्स तयार होताना क्रोमोझोमचा नंबर हाफ व्हायला पाहिजे.
म्हणजे इनडायरेक्टली गमेट तयार होताना 46 क्रोमोझोम जर असेल डिप्लॉइड सेलमध्ये तर 2 हॅप्लॉइड गमेटमध्ये क्रोमोझोमचा नंबर 23 यायला पाहिजे. पण या डाऊन सिंड्रोममध्ये काय होते की गमेट फॉर्मेशनच्या वेळेस पॅरेंट्समध्ये 21 नंबरचा क्रोमोझोम सेपरेट होत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन डिसजंक्शन ऑफ 21st क्रोमोझोम. तो सेपरेट होत नाही, ते पेअरमध्ये एका गमेटमध्ये चालले जातात. म्हणजे एका गमेटमध्ये क्रोमोझोमचा नंबर असतो 22, दुसऱ्या गमेटमध्ये क्रोमोझोमचा नंबर असतो 24 आणि असा 24 क्रोमोझोम नंबर असणारा गमेट नॉर्मल गमेट सोबत म्हणजे 23 क्रोमोझोम असणाऱ्या गमेट सोबत जर कंबाईन झाला तर क्रोमोझोमचा नंबर 24 + 23 म्हणजे 47 होईल. पण 47 का झाला? कारण 21st जो क्रोमोझोम आहे तो सेपरेटच नाही झाला. म्हणजे 21st क्रोमोझोम 3 नंबरमध्ये त्या इंडिव्हिज्युअलमध्ये प्रेझेंट आहे. दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर इट इज कॉल्ड ॲज अ डाऊन सिंड्रोम. बघा, इट इज अन ऑटोझोमल डिसऑर्डर डिस्कवर्ड बाय जॉन लँगडन डाऊन इन 1866. जॉन लँगडन डाऊन या पर्टिक्युलर सायंटिस्टने हा डिस्कवर केलेली डिसऑर्डर आहे 1866 मध्ये. इट इज कॉज ड्यू टू अन एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर 21. की या पर्टिक्युलर डिसऑर्डरमध्ये त्या इंडिव्हिज्युअलमध्ये 21 नंबरची पेअर असायला पाहिजे, पण पेअर आहेच पण एक क्रोमोझोम ॲडिशनल आहे. Thus, these individuals will have 47 chromosomes instead of 46. की या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल्स मध्ये 46 क्रोमोझोम असायला पाहिजे नॉर्मल डिप्लॉइड, पण 21 नंबरच्या क्रोमोझोम मध्ये एक क्रोमोझोम ॲडिशनल असेल तर दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल शो वन मोर क्रोमोझोम टू द डिप्लॉइड सेट अँड टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल विच शो डाऊन सिंड्रोम इज 47. 21 trisomy is caused due to non-disjunction or failure of separation of 21st chromosome during gametogenesis. मी तेच आता सांगितलं की गमेट तयार होताना पॅरेंट्स कडून जर हाफ क्रोमोझोम झाले नाही, 21st क्रोमोझोम जो आहे तो एक क्रोमोझोम एका गमेटमध्ये, दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या गमेटमध्ये न जाता 21st पेअर पूर्णच्या पूर्ण एका गमेटमध्ये जात असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन डिसजंक्शन. द व्हेरियस सिम्पटम्स ऑफ दिस पर्टिक्युलर डाऊन सिंड्रोम आर फर्स्ट माइल्ड अँड मॉडरेट मेंटल रिटार्डेशन. की या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये माइल्ड टू मॉडरेट मेंटल रिटार्डेशन असते, म्हणजे ब्रेनची डेव्हलपमेंट तेवढी फार जास्त झालेली नॉर्मल नसते. लेस स्केलेटल डेव्हलपमेंट, फिजिकल पण ग्रोथ त्याची चांगली नसते. फेशियल फीचर्स लाईक स्मॉल हेड, इयर्स, माउथ एक्सेट्रा. की फेशियल फीचर जर पाहिलेले असेल तर ते आपल्यासारखे नॉर्मल इंडिव्हिज्युअल सारखे नसतात. हेड साईज छोटा असतो, इयर साईज छोटा असतो, माउथ पण छोटं असते. फेस फ्लॅट अँड नोज फ्लॅट. फेस जर असेल तर फ्लॅट असते, नोज पण फ्लॅट असणार. माउथ ओपन अँड प्रोट्रुडिंग टंग. नेहमी या इंडिव्हिज्युअल्समध्ये माउथ असेल तर ओपन राहते आणि टंग जर असेल तर ती बाहेर निघालेली असते. आईज स्लॅन्ट अप अँड आउट. आईज जर असेल तर इनडायरेक्टली थोडेसे वरच्या साईडला झुकलेले असतात आणि थोडेसे बाहेर निघालेले असतात. फ्लॅट हँड्स अँड स्टबी फिंगर्स. ते हँड जर असेल तर इनडायरेक्टली त्याचे फ्लॅट असतात. पाम इज ब्रॉड अँड क्रीज. पाम जर असेल तर इनडायरेक्टली हा आपल्यापेक्षा मोठा असतो आणि मध्ये एक लाईन असते, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रीज. So from all these particular symptoms, we can say that this particular person, it is suffered from that of the syndrome. That particular syndrome, it is called as a Down syndrome. Down मध्ये तुम्हाला आता काय माहित झालं की त्या इंडिव्हिज्युअल मध्ये नॉर्मल 46 क्रोमोझोम नसताना त्या इंडिव्हिज्युअल मध्ये एक क्रोमोझोम ॲडिशनल असतो. एक क्रोमोझोम डिप्लॉइड सेटमध्ये एक क्रोमोझोम डिप्लॉइड सेटमध्ये जास्त असणे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रायझोमी. आता तो क्रोमोझोम कुठे ऍड झाला तर 21st क्रोमोझोमला, 21st पेअरला तो क्रोमोझोम ऍड झाला, म्हणून दॅट ट्रायझोमी इट इज कॉल्ड ॲज अ 21st ट्रायझोमी. So disorder it is called as a Down syndrome. The another part is allosomal disorders. याच्या पूर्वी आपण कोणते ऑब्झर्व केले? ऑटोझोमल डिसऑर्डर्स. थॅलेसिमिया ऑटोझोमल डिसऑर्डर, डाऊन सिंड्रोम ऑटोझोमल डिसऑर्डर. आता आपल्याला जायचं आहे अलोझोमल डिसऑर्डर. द थर्ड डिसऑर्डर इट इज कॉल्ड ॲज अ टर्नर सिंड्रोम. इट इज कॉल्ड ॲज टर्नर सिंड्रोम. बघा, इट इज अन अलोझोमल डिसऑर्डर. ही सेक्स क्रोमोझोम डिसऑर्डर आहे. इट इज कॉज ड्यू टू नॉन डिस्जंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम ड्युरिंग गमेटोजेनेसिस. की या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये टर्नर सिंड्रोममध्ये ॲक्च्युली व्हायला काय पाहिजे, ॲक्च्युली हा क्रॉस ऑब्झर्व करा. या क्रॉसमध्ये ही फिमेल आहे, हा मेल आहे. फिमेलमध्ये टोटल क्रोमोझोम 44 AA प्लस XX, म्हणजे हे 44 आणि हे 2 असे टोटल 46 क्रोमोझोम्स. मेलमध्ये पण मेल पण नॉर्मल आहे, 44 AA प्लस XY म्हणजे 44 प्लस 2 म्हणजे 46 क्रोमोझोम. या केसमध्ये मदर
फादर दोघे पण नॉर्मल आहे. पण फिमेल कडून फिमेल गमेट्स प्रोड्यूस होताना म्हणजे गमेटोजेनेसिस होताना एक्स क्रोमोझोम 1 इकडे आणि एक्स क्रोमोझोम 1 इकडे जायला पाहिजे होता. पण काय झालं, हे दोन्ही एक्स क्रोमोझोम एकाच गमेटमध्ये गेले, म्हणजे दोन्ही एक्स क्रोमोझोम सेपरेट झाले नाही. दिस इज कॉल्ड ॲज अ नॉन डिसजंक्शन ऑफ एक्स क्रोमोझोम. त्याच्यामुळे काय झालं की 44AA ला हाफ काय झालं 22A आणि 22A. एक्स इकडे आणि एक्स इकडे जायला पाहिजे होता, पण दोन्ही एक्स क्रोमोझोम एकाच गमेटमध्ये आले, म्हणजे या पर्टिक्युलर गमेटमध्ये सेक्स क्रोमोझोम आलाच नाही. म्हणजे आता या पर्टिक्युलर गमेटमध्ये काय ओहम मध्ये काय आहे 22 ऑटोझोम्स प्लस 2 सेक्स क्रोमोझोम्स एक्स एक्स. दुसऱ्या ओहम मध्ये काय आहे 22 ऑटोझोम्स प्लस नो सेक्स क्रोमोझोम. ठीक आहे. मेल मधले मेल गमेट्स दोन्ही पण स्पर्म सेम नॉर्मल आहे. कसे 22A प्लस एक्स हा एक्स क्रोमोझोम सेपरेट झालाय, 22A प्लस वाय हा वाय पण क्रोमोझोम सेपरेट झालेला आहे. प्रॉब्लेम फिमेल मध्ये आहे. आता सपोज ovum with only autosome is fertilized by sperm. Result काय होईल 22A प्लस 22A इज इक्वल टू 44AA इकडचा x आणि इकडचा 0. म्हणजे इनडायरेक्टली या इंडिव्हिज्युअल मध्ये इथे काय यायला पाहिजे होतं, दुसरा पण एक्स क्रोमोझोम असायला पाहिजे होता, म्हणजे टोटल क्रोमोझोम किती झाले असते 46. पण इथे आता क्रोमोझोम एक लेस आहे 0 आहे, म्हणून या इंडिव्हिज्युअल मध्ये एक क्रोमोझोम कमी आहे नॉर्मल पेक्षा डिप्लॉइड पेक्षा 46 पेक्षा. तो क्रोमोझोम नंबर राहील आता 45. This syndrome it is called as a Down syndrome. So it was discovered by H. Turner and it is found in females. In this the person possesses 45 chromosomes instead of 46. 44 autosomes आहे, sex chromosome फक्त एकच आहे. The symptoms of this particular individual with Down syndrome are short stature, height त्या individual ची female ची कमी असेल, webbed neck असेल तर ती webbed असेल म्हणजे जाड असेल, लोअर पोस्टेरियर हेअरलाईन मागची जी पोस्टेरियर हेअरलाईन आहे ती कमी असते, ब्रॉड शिल्ड शेप्ड चेस्ट असेल तर ब्रॉड असणार, पोअरली डेव्हलप्ड ओव्हरीज अँड ब्रेस्ट. हे ओव्हरीज आणि ब्रेस्ट जर असेल तर पोअरली डेव्हलप्ड असतात. सेक्स या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचा फिमेल असतो कारण एक्स क्रोमोझोम आहे. लो इंटेलिजन्स कमी असणार. सो दिस इज द डिसऑर्डर. दिस पर्टिक्युलर डिसऑर्डर इट इज ड्यू टू वन लेस क्रोमोझोम in the new individual. This is called as a monosomy. That is called as monosomy. या पर्टिक्युलर केस मध्ये काय झालं, डाऊन सिंड्रोम मध्ये काय होतं की 21 नंबरचा क्रोमोझोम एक ऍडिशनल होता, त्याला काय म्हटलं होतं आपण ट्रायझोमी. आता इथे काय झालं की एक सेक्स क्रोमोझोम कमी आहे, वन लेस क्रोमोझोम टू द डिप्लॉइड सेट. इट इज कॉल्ड एज अ मोनोझोमी. सो दिस इज कॉल्ड एज टर्नर सिंड्रोम. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज मोनोझोमी. तर ही आहे टर्नर सिंड्रोम. त्यानंतर इट इज कॉल्ड एज क्लाइनफेल्टर सिंड्रोम. या क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये एक क्रोमोझोम सेक्स क्रोमोझोम ऍडिशनल असणार, एक्स्ट्रा असणार. बघा, इट इज अन allosomal disorder. It was discovered by Harry. It is caused due to one extra chromosome, that is the X chromosome in the male. की या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल मध्ये मेल Y क्रोमोझोम आलेला असतो, म्हणजे या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचा सेक्स हा मेल असतो, पण एक क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम जास्त असतो. कसा असेल तिथे दिसेल. The extra X chromosome is due to non-disjunction of X chromosome during gametogenesis. की क्रोमोझोम X क्रोमोझोम सेपरेट व्हायला पाहिजे, ते सेपरेट झाले नाही. In this individual possesses 47 chromosome instead of 46. म्हणजे या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल मध्ये पण डाऊन सिंड्रोम सारखं एक क्रोमोझोम जास्तीचा आहे. डाऊन सिंड्रोम इट इज अ ऑटोझोमल ट्रायझोमी. Klinefelter syndrome it is a allosomal trisomy. So one more chromosome to the diploid set, it is called as a trisomy. The symptoms are sterile tall males. हे सगळे मेल्स असतात क्लाइनफेल्टर सिंड्रोम असणारे. टेस्टिस स्मॉल अँड नो स्पर्मॅटोजेनेसिस. टेस्टिसचा साईज छोटा असतो, नो स्पर्मॅटोजेनेसिस, नो प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स. मेल सेक्स ग्लँड्स आर पोअरली डेव्हलप. सेक्स ग्लँड्स, मेल सेक्स ग्लँड म्हणजे प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड, सलायवरी ग्लँड्स ह्या पोअरली डेव्हलप्ड असतात. मेल हार्मोन लो. मेल हार्मोन जो आहे टेस्टोस्टेरॉन त्याची क्वांटिटी पण कमी असते. ब्रेस्ट एनलार्ज, ब्रेस्ट जर असेल तर एनलार्ज झालेले असतात. आता हा कसा प्रोड्यूस होईल, क्लाइनफेल्टर सिंड्रोम असणारा इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस कसा होईल, तर या क्रॉसमध्ये आयडिया पूर्ण क्लिअर होईल. फिमेल नॉर्मल आहे,
मेल पण नॉर्मल आहे, म्हणजे हे पॅरेंट्स आहे. फिमेलमध्ये टोटल क्रोमोझोम नंबर 46 आहे. मेलमध्ये पण टोटल क्रोमोझोम 46 आहे. फिमेलमधल्या टोटल 46 क्रोमोझोमपैकी 44 क्रोमोझोम्स ऑटोझोम्स आहे, 2 सेक्स क्रोमोझोम्स XX आहे. मेलमध्ये 46 क्रोमोझोम्स पैकी 44 क्रोमोझोम्स ऑटोझोम्स आहे आणि 2 सेक्स क्रोमोझोम्स X आणि Y आहे, म्हणजे मेल आणि फिमेल पॅरेंट्स नॉर्मल आहे. फिमेलकडे नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम ऑफ X क्रोमोझोम झालेला आहे. काय झालेलं आहे की 44AA पैकी हाफ इथे आलेला आहे 22A, हाफ इथे आलेला आहे 22A. X आणि X क्रोमोझोम हे सेपरेट व्हायला पाहिजे होते, पण ते सेपरेट झाले नाही. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर गमिटमध्ये ओव्हममध्ये कुठलाच सेक्स क्रोमोझोम गेला नाही, पण इथे दोन्ही सेक्स क्रोमोझोम आले. त्याच्यामुळे इथे क्रोमोझोमचा नंबर हा 24 झाला, इथे क्रोमोझोमचा नंबर हा 22 आला. ऍक्च्युली नॉर्मली काय व्हायला पाहिजे होतं की हाफ होत असताना 23 असायला पाहिजे होतं, पण इथे क्रोमोझोमचा नंबर 24 झाला. 22 ऑटोझोम्स प्लस 2 सेक्स क्रोमोझोम्स. मेलकडे मेल गमिट्स दोन्ही नॉर्मल प्रोड्यूस झालेले आहे. हाफ कसे झालेले आहे 22A प्लस X आणि दुसरा 22A प्लस Y. Y क्रोमोझोम असणारा जो स्पर्म आहे या 24 असणाऱ्या ओहम सोबत जर फ्यूज झाला तर कॉम्बिनेशन काय होईल 22 44 AA म्हणजे 44 AA प्लस XX आणि स्पर्म मधला Y क्रोमोझोम. म्हणजे या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलकडे ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे होतं, नॉर्मल असताना असायला पाहिजे असेल तेव्हा काय पाहिजे होतं 44AA प्लस XY, त्यावेळेस तो नॉर्मल मेल असला पाहिजे, म्हणजे झाला असता. पण एक X क्रोमोझोम या इंडिव्हिज्युअल मध्ये जास्तीचा आहे. इंडिव्हिज्युअल ऑफकोर्स इट इज अ मेल, मेल इज स्टराईल मेल, कारण क्रोमोझोमचा नंबर आता इव्हन नाही आहे, ऑड आहे. इंडिव्हिज्युअल इज स्टराईल मेल. The reason is that one more sex chromosome is present to the diploid set, and this particular disorder, which was discovered by Harry, it is called as Klinefelter syndrome. म्हणजे टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये डिफरन्स तुम्हाला काय दिसतो की टर्नर सिंड्रोम मध्ये एक क्रोमोझोम लेस आहे, दॅट इज कॉल्ड ॲज मोनोझोमी. क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये एक क्रोमोझोम सेक्स क्रोमोझोम जास्तीचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रायझोमी. So this is allosomal disorders. The one it is called as the Turner syndrome, another it is called as the Klinefelter syndrome.